सो हेलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रिन्स ट्रेडिंग मध्ये. मी पुष्पक दीक्षित, इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेनर इन स्टॉक मार्केट. तसंच तुम्ही इथं बघू शकता, आज आहे 15 एप्रिल, संध्याकाळचे 8:18 होत आहेत. तर चला जाणून घेऊया कशा पद्धतीने आज आपण काम केलं, उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं. जर ट्रेडर्स तुम्ही नवीन असाल, तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि जर तुम्ही हे सगळे व्हिडिओज बघितला नसाल तर जाऊन बघून घ्या, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला समजतील. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघू शकता, आज मार्केटमध्ये आपल्याला गॅपडाऊन बघायला मिळालं. जसं तुम्ही इथं बघू शकता, एक मोठं गॅपडाऊन आपल्या मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालं. जसं तुम्ही इथं बघू शकता, ऑलमोस्ट 400-450 पॉईंट्स पेक्षा जास्त. आणि त्यानंतर तुम्ही निफ्टी मध्ये बघितला, तिथं पण आपल्याला एक चांगलं गॅपडाऊन बघायला मिळालं. जसं तुम्हाला माहिती आहे की थोडीशी वॉरची न्यूज आहे. इराण, तुम्हाला हे माहिती असेल तर तुम्ही एकदा गुगल करू शकता, तुम्हाला लक्षात येईल. वॉरची न्यूज असल्यामुळे थोडंसं ग्लोबल सेंटिमेंटमुळे आपल्या मार्केटमध्ये सेलिंग आज बघायला मिळालं. तर कशा पद्धतीने आज आपण काम केलं, उद्या काय होऊ शकतं, सर्व अनुभवून बघू शकताय. सगळ्यात महत्वाचं, मी काल व्हिडिओ करू शकलो नाही बिझी शेड्यूलमुळे. बट तुम्हाला जसं माहित आहे की गुरुवारी मी सांगितलं होतं 11 तारखेला की मार्केटमध्ये 12 तारखेला काय होऊ शकतं. तुम्ही इथं बघू शकता की मार्केट अनालिसिस फॉर 12 एप्रिल हा व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघून घ्या, ज्याच्यामध्ये मी स्पेसिफिक सांगितलं होतं की मार्केटमध्ये जोपर्यंत मार्केट 48,790च्या वर आहे, मी बाईंगला बघेन. बट द मुमेंट ह्याच्या मार्केट डाऊन साईडला जाईल, मी इथं सेलिंग साईडला बघणार. एक्झॅक्टली तुम्ही जर बघितला, मार्केट ह्याला इतकं रिस्पेक्ट दिलं की मार्केटमधून इथून सेलिंग बघायला मिळालं. जेव्हा मार्केट परत रिट्रेसमेंट केलं, एक्झॅक्टली इथूनच आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळालं. सो हे अनालिसिस बघत जाऊ, तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल आणि मार्केट कशा पद्धतीने रिस्पेक्ट करतं आपल्या लेवलला, या गोष्टी देखील तुम्हाला शिकायला मिळतील, गोष्टी समजायला मिळतील. ओव्हरऑल आजचं मार्केट जर बघायला गेला, तुम्ही तर बघू शकता, गॅपडाऊन मध्ये थोडंसं सेलिंग, परत बाईंग, परत एक आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. निफ्टी 50 मध्ये थोडंसं सेलिंग, मोठं बाईंग, आणि मग परत आपल्याला आय ॲज इट इज सेलिंग करून डे लो पर्यंत क्लोजिंग आपल्याला बघायला मिळालं. मी पर्सनली कसं काम केलं ते मी तुम्हाला शेअर करतो. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला आजचं शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला गोष्टी लक्षात येईल. ओव्हरऑल आज मी मार्केटमध्ये इथं बाईंगचा एक ट्रेड बनला होता, जे की तुम्ही इथं बघू शकता, 1:40 तुम्ही इथं बघू शकता. आजचं जे आपल्या पेनला एक छोटासा लॉस आपण बुक केला, ज्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता की एक्झॅक्टली मी 1:40 इथं पोझिशन बनली, कारण मार्केट पूर्णपणे साईडवेज होतं. त्यामुळे इथं मार्केट स्ट्रक्चर प्रमाणे इथं ट्रेड बनला. बट इट्स ओके, माझा एसएल झाला आणि पार्ट ऑफ द गेम, इतका काही बिग इश्यू नाहीये. आणि जर शुक्रवारचं बघायला गेला तर तुम्ही इथं बघू शकताय, शुक्रवारी आपण एक चांगला प्रॉफिट बुक केला, जसं तुम्ही इथं बघू शकताय, ज्यामध्ये एक्झॅक्टली इथं आपली एंट्री होती आणि एक्झिट आपलं इथं होतं. हे पण तुम्ही चेक करू शकताय आणि मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण एकदा दाखवतो. 10,51 ऍडेड टू वॉच लिस्ट. त्यानंतर मी तो तुम्हाला ट्रेड पण दाखवतो आणि तुम्ही तर बघू शकता, ही प्रिन्स ट्रेडिंगची खासियतच आहे. एक्झॅक्टली इथं आपण ट्रेड बनला आणि मार्केटमध्ये आपल्याला टार्गेट बघायला मिळालं. तुम्ही इथं बघू शकता, 11:58 तुम्ही इथं टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी इथं दाखवल्या जातात. तुम्ही इथं बघू शकता, पोझिशन बुक पण इथं अपडेट केली जाते. सो इथं तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर पद्धतीने आपल्याला टार्गेट बघायला मिळालं. जसं मी तुम्हाला बोललेलो, खूप छान पद्धतीने इथं आपल्या लेवलला रिस्पेक्ट करायला मिळाली. 193 पॉईंट, त्यानंतर 264 पॉईंट, मोर देन इनफ आपल्या मोमेंटम बघायला मिळालेला आहे. आता ओव्हरऑल मला काही इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला सगळ्यांना शेअर करायच्या आहेत, तर सगळ्यांनी लक्ष द्या. जसं तुम्हाला माहिती आहे की उद्या ऍक्च्युअली बुधवारी आपली बँक निफ्टीची एक्सपायरी असते 17 तारखेला. बट ती एक्सपायरी आहे उद्या 16 तारखेला. त्याच्यामागे रिझन काय, आपली रामनवमी असल्यामुळे 17 एप्रिलला आपल्याला मार्केटला सुट्टी राहील. सो त्याच्यामुळे उद्याच आपली एक्सपायरी होईल. आता ओव्हरऑल मार्केटमध्ये उद्या एक्सपायरी असल्यामुळे सगळ्यांनी एकतर मनी मॅनेजमेंट फॉलो करा, रिस्क रिवॉर्ड फॉलो करा आणि त्यानुसारच काम करा, कारण एक्सपायरीला खूप जास्त व्हॉलिटिलिटी असते. आता ओव्हरऑल कशा पद्धतीने मी मार्केटला बघत आहे, किंवा ओव्हरऑल माझा कसा व्ह्यू आहे मार्केटकडे, मी कशा पद्धतीने अनालिसिस करताय. जर मला तुम्ही विचारला की उद्या सर तुमचा व्ह्यू काय आहे, तुम्ही कशा पद्धतीने मार्केटला बघितलं, तर उद्या माझं मार्केटमध्ये व्ह्यू आहे बाईंग साईडला. मी मार्केटला उद्या बाईंग साईडला बघालोय. तुम्ही म्हणाल की सगळं मार्केट सेलिंगला, तरी पण मी बाईंगला का बघालोय. मी वन बाय वन तुम्हाला माझे रिझन शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला गोष्टी लक्षात येतील, गोष्टी तुम्हाला समजतील. सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही इथं बघितला, मी तर तुम्हाला एक डेली टाइम फ्रेम लावून दाखवतो, ज्याच्यामध्ये तुम्ही जर बघितला, डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक ब्रेकआउट फेल्युअर बघायला मिळते. इथं तुम्ही बघू शकता, इथं ऑलमोस्ट 28 डिसेंबर 2023 जो हाय होता, ऑल टाइम हाय होता, तो इथं ब्रेकआउट दिला आणि त्यानंतर इथे एक ब्रेकआउट फेल्युअर आपल्याला बघायला मिळते. ज्यांनी इथं, जसं तुम्ही इथं बघू शकता, ज्यांनी ह्या ब्रेकआउटला बाय केला असणार, म्हणजे ह्या ब्रेकआउटला इथं बाय केला असणार आहे, ते सगळे वीकेंड ऑलमोस्ट इथं निघलेले आहेत. म्हणजे आता इथं जे रिटेलर आहेत, ज्यांनी इथं ब्रेकआउटला बाय केला असणार आहे, ते ऑलमोस्ट इथं नाही आहेत. प्लस जर आता तुम्ही व्यवस्थित गोष्टी बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल, मार्केटमध्ये जे सेंटिमेंट आता चालू आहे ते टोटली निगेटिव्ह चालू आहे. म्हणजे मार्केटमध्ये पूर्ण निगेटिव्ह सेंटिमेंट चालू आहे, की बाबा आता मार्केटमध्ये क्रॅश येईल, मार्केट मोठं पडू शकतं, मार्केटमध्ये आता मोठं सेलिंग येऊ शकतं. म्हणजे सगळीकडे जर चर्चा तुम्ही बघितला तर सेलिंगची चालू आहे. आणि अशा टायमिंगला मार्केट एक रिव्हर्सल देण्याचा चान्स आपल्याला मिळू शकतो. म्हणजे सेंटिमेंटल जर बघितला, मार्केटमध्ये निगेटिव्हिटी खूप जास्त आहे. त्यानंतर मी इथं का म्हणत आहे की स्पेसिफिक मी बायला, त्याच्या मागे पण एक रिझन आहे. सगळ्यात पहिल्यांदा, मार्केट जेव्हा गॅपडाऊन ओपन बघायला मिळालं, मी तुम्हाला इथं 1 मिनिटचा चार्ट मध्ये दाखवतो, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल.
मार्केटमध्ये जेव्हा इथं गॅप डाउन ओपन बघायला मिळालं आणि मार्केटमध्ये इथं जेव्हा सेलिंग आलं, ह्या सेलिंगमध्ये खूप जास्त रँडम लोकांनी पुट बाय केले असणार आहेत आणि त्या सगळ्यांना म्हणजे त्या सगळ्यांना मार्केटने इथं बाहेर काढलं. तुम्ही इथं बघू शकता. मार्केटने इथं बाहेर काढलं. त्यानंतर तुम्ही जर बघितलं, इथं जास्त लोकांना ॲड करता आलं नाही पोझिशन. कारण मार्केट इथं वर जाऊ शकतं, ब्रेकआउट होऊ शकतं खूप जास्त. बट जेव्हा डे लो क्रॉस झाला, जेव्हा हा डे लो क्रॉस झाला, तर खूप साऱ्या लोकांनी इथं पोझिशन ॲड केली असणार आहे. कारण इथं बायर आणि सेलर दोघं असणार आहेत. प्लस जे सेलिंग करणार त्यांच्या मनात एक भीती असणार आहे, की नाही मार्केट वर जाऊ शकतं. बट डे लो क्रॉस केल्यानंतर खूप जास्त लोकांनी जे रिटेलर आहे स्पेसिफिक, त्यांनी ह्या अनुषंगाने गेले असणार, की उद्या मार्केटमध्ये गॅप डाउन होऊ शकतं. म्हणजे खूप जास्त तर्कवितर्क लावून त्यांनी पुट पोझिशन बाय जास्त केलं असणार, असा माझा व्ह्यू आहे, की मार्केटमध्ये त्यांनी पुट साइडला बसले असणार आहेत. खूप साऱ्या लोकांनी होल्डिंगला घेतले असणार आहेत. म्हणजे सगळ्यांनी जे सेल केले ते ह्या एवढ्या एरियातच सेल केले. कोणी असं टॉपला सेल केलं नाही, एवढ्या एरियातच सेल केले. त्यामुळे हाय चान्स आहे ह्यांना टार्गेट करण्यासाठी स्पेसिफिक ज्यांनी इथं पुट बाय होल्डिंगसाठी गेलेत, त्यासाठी मार्केट अपर साइडला जाऊ शकतं. त्यामुळे मी मार्केटमध्ये बायिंगला बघावलं. सो होपफुली तुमच्या लक्षात येत आहे, की सेंटिमेंटल मार्केटमध्ये निगेटिव्ह आहे. त्यानंतर जे रिटेलर बायर्स आहेत, म्हणजे कॉल बायर्स किंवा पुट बायर्स, त्यामध्ये पुट बायर्स हे लास्टला आलेले आहेत. त्यामुळे मी मार्केटमध्ये बायिंग साइडला बघत आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितला दुसरं रिझन काय, की मार्केटला मी बायिंग साइडला बघालोय, तर तुम्ही इथं बघितलं मार्केट एका चांगल्या स्ट्राँग सपोर्टला आलंय. म्हणजे जिथून मार्केटमध्ये एक मोमेंटम चालू झाला होता, तिथनं मार्केटमध्ये आले. सो मार्केट ह्याला एकदा तरी रिस्पेक्ट करू शकतं. त्यामुळे मार्केट थोडंसं एक अपर मोमेंटम करू शकतं. त्यामुळे मी मार्केटला बायिंग साइडला बघत आहे. त्यानंतर तिसरं रिझन, की मी मार्केटला का बायला बघायला लागलोय. जर तुम्ही इथे एक गोष्ट ऑब्झर्व्ह केला, तुम्ही ऑप्शन चेनमध्ये या, बँक निफ्टीच्या उद्याच्या एक्सपायरीमध्ये. तुम्हाला एक गोष्ट इथं जास्त जाणवेल, इथं मार्केटमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात ओपन इंटरेस्ट ॲड झालेला आहे. एका वेगळ्या लेव्हलला कॉलमध्ये ओपन इंटरेस्ट ॲड झालाय. म्हणजे खूप साऱ्या लोकांनी सी सेल केले आहेत. म्हणजे त्यांचा स्ट्राँग वेळ मार्केटमध्ये सेलिंग आहे. जर तुम्ही तर पहिला हे ॲड केले म्हणजे पोझिशन ॲड केल्यात सीच्या साइडला. प्लस ऑलरेडी तुम्ही जर बघितला, मार्केटमध्ये सेलिंगच्या साइडला मोठ्या लेव्हलला ऑलरेडी पोझिशन्स आहेत सेलिंगला. म्हणजे मार्केटमध्ये मोठ्या लेव्हलला ऑलरेडी सेलिंग चालू आहे, जसं तुम्ही इथं बघू शकता. आणि जर इथं तुम्ही पुटला बघितला, तर मार्केटमध्ये इतकं असं काय इतकं म्हणजे इंटरेस्टेड नाहीयेत जास्त लोकं. म्हणजे पुट साइडला म्हणजे मार्केट वर जाईल अशा व्ह्यूनं कोण नाहीये. आणि अजून एक गोष्ट जर ऑब्झर्व्ह केला तर तुमच्या लक्षात येईल, आज मोठ्या प्रमाणामध्ये जे सीईमध्ये सेलिंग झालेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता. म्हणजे एका वेगळ्या लेव्हलला सीईमध्ये सेलिंग झाले. खरं पुट तेवढे वाढलेले नाहीयेत. मात्र सी मात्र मोठ्या प्रमाणात पडलेत ह्याच्यावरून आपल्याला दिसून येते. बट पुट इतके असे म्हणावेसे वाढलेले नाहीत. हे काय दर्शवतंय मी तुम्हाला शेअर करतो. माझ्या व्ह्यूनं जे मोठे प्लेयर्स आहेत त्यांचा एक चांगला प्रॉफिट ऑलरेडी झालाय आणि हाय चान्स आहे आता जे सेलिंगला बसलेत किंवा हे बसलेत म्हणजे जे पोझिशन घेऊन बसले सेलिंग साइडला त्यांना मार्केट एक टार्गेट करू शकतं. म्हणजे ज्यांनी सीई शॉर्ट केलाय, तिथे एक आपलं शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकते. सो त्यामुळे मी मार्केटमध्ये उद्या बायिंग साइडला बघत आहे. आता एक्झॅक्ट आपण कशा पद्धतीनं ट्रेडर्स काम करायचं. जर उद्या मार्केट फ्लॅट ओपन झालं, तर ओव्हरऑल जसं मी म्हटलं बायिंग साइडला मी पर्सनली बघत आहे किंवा आपण बघू शकतो बायिंग साइडला. जर गॅप ओपन आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळालं, तर थोडंसं आपल्याला एक सेलिंग बघायला मिळेल आणि त्यानंतर बायिंग आणि जर जास्तच गॅप ओपन बघायला मिळालं, तर आपल्याला तिथूनच एक बायिंग बघायला मिळू शकतं. गॅप डाउनच्या केसमध्ये एक इम्पोर्टंट लेव्हल आहे. त्याच्यामागे रिझन वगैरे सगळ्या गोष्टी सांगेन. 47,600 इथं गॅप डाउन ओपन होऊ दे किंवा कसंही होऊ दे, ह्याच्यावर जोपर्यंत मार्केट आहे मी बायिंग साइडला बघणार. बट द मोमेंट 47,600च्या खाली मार्केट जाणार, तर मार्केटमध्ये खूप जास्त पॅनिकली मग मार्केट डाउन साइडला येऊ शकतं. त्याच्यामागे रिझन काय? मग हे जे सगळे सेलर्स आहेत ते पूर्ण स्ट्राँग होतील आणि मार्केट मग अजून जास्त डाउन साइडला येऊ शकतो. ऑलमोस्ट 47,000 पर्यंत पण मार्केट मग येऊ शकतं. त्यामुळे 47,600च्या वरच मी मार्केटमध्ये बायिंगला बघणार आहे. मात्र त्याच्या खाली मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळेल आणि एक चांगलं मोठं सेलिंग देखील आपल्याला बघायला मिळू शकतं. सो हा होता उद्याचा व्ह्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मॅक्सिमम लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक सो मच. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला.